तुम्ही आम्हा डोंगराच्या कुशीत लपलेलं एक सुंदर राज्य होतं. तिथे राजा व राणी आनंदाने राहत होते. राणीला निसर्ग खूप आवडायचा. किती सुंदर आहेत हे पक्षी. ते चिमण्या आणि हंस. होय, ते खूप सुंदर आहेत. किती सुंदर दिसत आहेस राजकन्ये. धन्यवाद. तू पण ये. मला पाणी पाहिजे. राणीला खूप तहान लागली. ती पाणी शोधू लागली. तिला बाजूला एक विहीर दिसली. ती विहिरीजवळ गेली आणि बादलीने तिने विहिरीतील पाणी काढलं व पिली. तिथे तहानलेली 2 हंस आली. राणीने दोघांनाही पाणी पाजलं. हंसांची तहान भागली. नंतर राणीने त्यांना चारा दिला आणि सर्वांची मैत्री झाली. सर्वजण आनंदाने नाचू लागले. राणी जेव्हा राजवाड्यात जाऊ लागली तेव्हा हंसांना वाईट वाटलं, पण त्यांनी राणीला जाण्यासाठी निरोप दिला. राणी रथावर चढली आणि राजवाड्याकडे जाऊ लागली. तिने हंसांना टाटा बाय बाय केलं. ती जेव्हा राजवाड्यात जाऊ लागली तेव्हा तिच्या आजूबाजूला सर्वजण जमा होऊ लागले आणि समोर राजा येऊन उभा राहिला. त्याने राणीला खाली उतरवलं. त्यानंतर राजा आणि राणी दोघेही घोड्यावर स्वार झाले आणि ते फिरायला जंगलाकडे निघाले. राजा आणि राणीला जंगल सफारी करायला खूप आवडायचे. ते दोघेही जंगलात फिरून फिरून दमून गेले. जेव्हा ते संध्याकाळी परत राजवाड्यात आले तेव्हा सर्व सेवकांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. राजा आणि राणी राजवाड्यात वापस आले. घोड्यावरून उतरले. दोघेही थकून गेले होते. ते राजवाड्यात गेले आणि लगेच त्यांचा डोळा सुद्धा लागला. ते जेव्हा सकाळी उठले त्यावेळी सूर्य उगवला होता. जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश दिसत होता. दोघांनीही आंघोळ केली आणि पूजा आरती केली. त्यानंतर दोघांनीही मस्तपैकी जेवण केले. राणी हंसांसोबत खेळत असताना तिथे एक शिकारी आला. त्याने राणीवर बाण मारला, पण तो बाण हंसाला लागला. कौन था वो? तुमने उसे मारा. मैं तुम्हें बचाऊंगी. सैनिकांनो, पकडा त्याला. याला पकडा. चोर धावू लागला. त्याच्या मागे सैनिक धावू लागली. सैनिकांनी चोराला पकडलं आणि त्याला कैदेमध्ये टाकलं. इकडे राणीने हंसाला मलम लावलं आणि त्यानंतर तो बरा झाला. सर्वजण नाचू लागले. राणी त्यांना घेऊन राजाकडे